नमस्कार. सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आज आपण आपल्याला गेल्या काही 2-3 वर्षापासून प्रचंड सगळ्यांना माहीत असलेलं नाव म्हणजे विमानसेवा कधी सुरू होणार आणि विमानाचा अडचण असलेलं चिमणी हे कधी पडणार या संदर्भात आपल्याला सगळ्यांना चलबिचल करत होतं. पण या संदर्भात ज्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, ज्यांनी सातत्यानं पत्रव्यवहार केला, अखेर सोलापूर विमानतळ उद्घाटनाचा कार्यक्रम पण झालेला आहे आणि फक्त उड्डाण कधी होईल हे फक्त आपल्याला अजूनपर्यंत सांगता येत नाही आहे. पण या संदर्भात आणि त्या व्यतिरिक्तही ज्यांनी सोलापुरात राहून अस्थिरोग सारख्या एका विशिष्ट हॉस्पिटलचे संबंधित असलेले व्यक्ती पण आता हल्लीच्या मला वाटतं 1-2-3 दिवसापूर्वी अचानकपणे त्यांनी सोलापूर विचार मंचच्या वतीनं मध्य विधानसभेसाठी आपली इच्छुक उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित करावं असं म्हणून आपण डॉक्टर संदीप आडके सरांना या ठिकाणी आपण आमंत्रित केलं. सर नमस्कार. पहिल्यांदा नमस्कार. की आपण नेमकं आपलं क्षेत्र हे वैद्यकीय क्षेत्र आहे. या वैद्यकीय क्षेत्रात आपण नवनवे प्रयोग करत असतात. रशियन सारख्या एका मोठ्या राष्ट्रातील तिथले ते तंत्रज्ञान आहे ते आपल्या सोलापुरातील रुग्णांसाठी उपयोग आणत असतात. असं असताना आपण वेळ नसताना सुद्धा आपण राजकारणासारख्या अशा क्षेत्रात नेमकं का आणि कशासाठी उतरला? आता माझा जन्मच सोलापूरच्या होडगी या ठिकाणी झालेला आहे. माझं संपूर्ण शालेय शिक्षण सोलापुरात सिद्धेश्वर शाळेत झालं आहे. वैद्यकीय शिक्षण मेरिटमध्ये डॉक्टर VM मेडिकल कॉलेजमध्ये झालं आहे. MS ऑर्थोपेडिक सोलापुरातनं झालं आहे. त्याच्यानंतर माझ्या ज्या काही पुढच्या डिग्र्या आहेत त्या मी घेतल्या आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे रशियात जाऊन मी उच्च शिक्षण ज्याला सुपर स्पेशालायझेशन म्हणतात ते रशियन इलेक्ट्रो टेक्निक ह्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे. पण एवढं असून सुद्धा वैद्यकीय क्षेत्रामध्ये माझं हॉस्पिटल आहे. माझ्या घरामध्ये 13 माझ्या व्यतिरिक्त डॉक्टर विविध क्षेत्रात कार्यरत आहे. आम्ही 1991 सालापासून आणि आमच्या आडके हॉस्पिटल आणि आडके फाउंडेशनच्या द्वारे सोलापूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि इंडियामध्ये आम्ही एक चॅरिटीचं काम सातत्याने करत असतो. त्याच्यामुळं आमच्या हॉस्पिटलची आणि आडके ह्या नावाची गेले 30 वर्ष सगळ्यांना ओळख आहे. पण आपण सोलापुरात जन्मलो आहे, वाढलो आहे, आपलं एवढं उच्च शिक्षण आहे, आपलं ज्ञान आहे, आपले 4 ठिकाणी कॉन्टॅक्ट्स त्याच्यामुळे डेव्हलप झालेले असतात. मोठा आमचा एक ह्याचा परिवार आहे कुटुंबाचा आणि आमच्या पेशंट्स लोकांचा. तर इथली जी सोलापूरची पिछेहाट गेल्या 40-50 वर्षात झालेली आहे तर ते आपल्याला बघवण्यासारखं नाही आहे. हे कुणालाच बघवण्यासारखं नाही आहे. पण आपण जर मग एवढं उच्च शिक्षित आहे आणि ह्या सोलापुरात राहतोय तर मग त्या आपल्या शिक्षणाचा काय उपयोग आहे सोलापूरला. आणि दुसरी गोष्ट वैद्यकीय क्षेत्र आहे त्याच्यात आपण बिझी असतो. त्याच्यातनं आपल्याला पोटापाण्याचा खर्च सगळा भागवायचा असतो. तो भाग सगळ्यांनाच आहे. पण आपण इथं जन्मून जर आपल्या समाजासाठी जर काही उपयोगाला आलो नाही तर आपल्या एवढ्या उच्च शिक्षणाचा काही उपयोग प्रॅक्टिकली नाही आहे असं मला तरी वाटतंय. आणि त्याच्यामुळंच जे आपण म्हणालात की सुरुवातीला की 4-4.5 वर्ष आम्ही सोलापूर विचार मंच हा एक मोठा ग्रुप स्थापन करून त्याच्यामधनं हे सिद्धेश्वर कारखान्याची अनधिकृत चिमणीचं पाडकाम 15 जून 2023ला मागच्या वर्षी आपण केलं आणि 29 सप्टेंबरला आपण सोलापूरचं सुसज्ज विमानतळाचं उद्घाटन सुद्धा झालेलं बघितलं आहे. पण आता लवकरच एक 2-1 आठवड्यामध्ये सोलापुरातनं पहिली विमानसेवा सुरू होईल याचं पण मी आश्वासन देतो. पण ह्या सोलापुरात जन्मून इथं शिकून इथं राहून जर आपण समाजासाठी काही कार्य करू शकलो नाही तर आपल्या शिक्षणाचा काही उपयोग नाही आहे असं मला वाटतंय. म्हणून शेवटी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात राहून आपण ते सामाजिक कार्य करत असतो. पण हे जर आपण जर एक आमदार किंवा खासदार झालो तर जो काही आम्हाला 4-4.5 वर्षामध्ये अतिशय स्ट्रगल करावा लागला विमानतळासाठी आणि ज्याच्यामध्ये दुर्दैवानं सोलापुरातल्या कुठल्याही पक्षांनी किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधींनी आम्हाला सहकार्य केलं नाही हे बघून मग शेवटी असा विचार केला आमच्या ग्रुपमधल्या आणि बऱ्याचशा सोलापूरच्या सुशिक्षित लोकांनी मला कंटिन्युअसली सांगितलं की आता तू निवडणुकीमध्ये उभा राहा आणि जो प्रश्न तू आमदार किंवा खासदार न असताना सुद्धा एवढ्या इफेक्टिव्हली सॉल्व्ह केला आणि सोलापूरचं विमानतळ सुरू करून विमानसेवा सुरू करून इथलं जो काही औद्योगिक आणि सगळी सोलापूरची पिछेहाट झाली ते आता प्रगतीपथाला येईल. तर तू जर एखादं तुझ्याकडे जर आमदार किंवा खासदारकीची पोस्ट असेल तर ते काम तू अतिशय इफेक्टिव्हली करू शकतो. म्हणून एक आमच्या सोलापूर विचार मंचचा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आमच्या लोकांच्या तर्फे मी हा
सोलापूर मध्यमधून काल मी माझा नॉमिनेशन फॉर्म भरलेला आहे. सोलापूर शहर हे बहुभाषिकांचं शहर आहे, बहु समाजांचं शहर आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे औद्योगिक वेगवेगळे प्रश्न असतात. या प्रश्नाबाबत आतापर्यंतचे जे राजकीय व्यक्ती आहेत ते प्रश्न त्यांनी सोडवले नाही म्हणून तुम्ही या ठिकाणी म्हणजे निवडणुकीसाठी उभारला असं तुम्हाला म्हणायचं आहे? नक्कीच. आपण जर सोलापुरातल्या कुठल्याही प्रभागातील कुठल्याही विभागातील जर मतदाराला किंवा एका नागरिकाला जरी विचारलं की सोलापूरमध्ये काय समस्या आहेत, तो सरकारी खात्यातला कुठल्याही वरिष्ठ हुद्द्यावरचा असू दे, अशिक्षित असू दे, सुशिक्षित असू दे, कुठल्याही जाती धर्माचा असू दे, आज सोलापूरमध्ये इतक्या भयानक समस्या आहेत की लोकांना त्यांचं म्हणजे दैनंदिन जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे. आणि माणूस मग जन्म घेतो आणि सकाळी उठून 7 दिवसाला एकदा पाणी येतंय, इथं परिवहन सेवा नाही, रिक्षामध्ये कोंबून जावं लागतं कुठंतरी, एक 4-5 हजारावर नोकरी करावी लागते, घरात बिड्या वळावं लागतात 2-3 हजारावर. सुशिक्षित मुलांना इथं रोजगार नाही. इथले डॉक्टर इंजिनियर झालेले मुलांना सुद्धा लगेच दुसऱ्या दिवशी पुणे, मुंबई, हैदराबाद अशा मोठ्या सिटीमध्ये आपल्या आईवडिलांना सोडून जावं लागतं. हे अतिशय दुर्दैव आहे ह्या शहराचं. आणि इथली लोकसंख्या गेले आपण बघितलं 30-40 वर्षामध्ये झपाट्याने कमी होते. ज्या सोलापूरची आज लोकसंख्या कमीत कमी 30 ते 40 लाख असायला पाहिजे होती, ती फक्त 15 लाखावर आहे. इथलं मेजॉरिटी पॉप्युलेशन हे पुण्याला, मुंबईला, इकडं बाकीच्या ठिकाणी जिथं रोजगार IT कंपन्या आहेत तिथं मायग्रेट झालेलं आहे. इथलं ब्रेन ड्रेन जात आहे. मग इथल्या मुलांचं भवितव्य काय आहे? आणि जे काही बाकीचे लोक आहेत इथं राहणारे, त्यांचे आई वडील वगैरे त्यांचे घरदार आहेत, ते मुलं एकीकडे राहतात, आई वडील एकीकडे राहतात, हे असं राहायला कोणालाच पसंत पडत नाही. तर त्याच्यामुळे जर आपण इथं जन्मलोय, मला अभिमान आहे सोलापूरचा, मी इथं जन्मलोय, शिकलोय आणि त्याच्यासाठी काहीतरी करायचा, तसाच अभिमान प्रत्येक माणसाला असतो. पण अनफॉर्च्युनेटली हे सोलापूरचं दुर्दैव आहे. गेल्या 30 ते 40 वर्षामध्ये इथल्या लोकप्रतिनिधींनी मला खेदाने सांगावं वाटतंय की कुणीही सोलापूरचा भौगोलिक अभ्यास किंवा इथले काय प्रश्न आहेत याचा कधीही पाठपुरावा केलेला नाही. आणि त्याचमुळं इथल्या तमाम सगळ्या जनतेला त्यांनी अशा एका ह्याच्यात ठेवलंय की काही जरी असलं तरी आमच्यापर्यंत या, आमच्या विनवण्या करा, काहीतरी झालं तर थोडंफार मिळेल, 5 वर्षांनी रेंगाळत ठेवायचं, परत तीच परिस्थिती. मग त्याच्यामध्ये कुठलाही पक्ष असू दे आणि कुठलाही लोकप्रतिनिधी त्याला अपवाद नाही आहे. ह्याच्यातनं जर आपण माणूस म्हणून जर आपली आज ही जे आता इलेक्शन आहे, ही मला वाटतं ही आपल्या सोलापूरच्या इज्जतीची, अस्मितेची लढाई आहे. जर आपलं जर अस्तित्व जर टिकलं सर्वसामान्य लोकांचं आणि आपले जर काय म्हणतात आपली जर इज्जत जर राखल्या गेली तरच माणसाला इथं राहावं वाटेल. नाहीतर एक 8-10 वर्षामध्ये सोलापूर एक भकास होऊन जाईल. ऑलरेडी झालेलंच होतं, पण ते विमानसेवा सुरू झाल्यामुळे आता परत IT कंपन्या वगैरेचं ओघ सुरू होऊन 1 ते 2 वर्षामध्ये सोलापूरची परत चांगली प्रगती आपल्याला दिसेल. ही गोष्ट मनात धरून शेवटी मग राजकारणात जर आपण आलो आणि आपल्याला एखादी पोस्ट मिळाली, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला लोकांनी बघितलं की तुमच्याकडे कुठलंही पद नसताना तुम्ही एवढं अभ्यासपूर्वक हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, NGT सगळ्या ठिकाणी तुम्ही लढत देऊन एवढा चिमणीचा जटिल प्रश्न हाताळला आणि सक्सेस करून दाखवला. इथलं विमानतळ तुम्ही 14 महिन्यामध्ये 15 महिन्यामध्ये कार्यान्वित अतिशय चांगल्या पद्धतीने करून आज 1 ते 2 आठवड्यामध्ये विमानसेवा सुरू करण्याच्या लेवलपर्यंत आणून ठेवलेलं आहे. एवढा जर तुमचा पाठपुरावा आणि अभ्यास असेल तर तीच गोष्ट आपण जर एखादं पद असेल आणि आपण राजकारणात आलो तर अशा सोलापुरातल्या सगळ्या समस्या आपण 1 ते 2 महिन्यामध्ये आपण हाताळून सगळ्या लोकांना न्याय देऊ शकतो. पण आपण अपक्ष म्हणून जे उमेदवार उभा केलेला आहे, मग त्याच्याऐवजी कुठल्या तरी एका राष्ट्रीय पक्षाशी किंवा इथल्या लोकल पक्षाशी तुम्ही का संबंधित जोडला गेला नाही? आता ह्या चिमणी प्रकरणाचीच त्याला बॅकग्राऊंड आहे की ज्यावेळेला आम्ही हे अनधिकृत चिमणीचं पाडकामाचं प्रकरण घेतलं आणि विमानसेवेचं, त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एकाही पक्षाने, एकाही नगरसेवकांनी, आमदार, खासदारांनी कुणीही आम्हाला पाठिंबा दिला नाही. याच्या विरुद्ध बऱ्याच जणांनी त्या अनधिकृत चिमणीला पाठिंबा दिला. याचाच अर्थ दिसून येतो की इथल्या लोकप्रतिनिधींना सोलापूरची डेव्हलपमेंट होण्यामध्ये काहीही स्वारस्य नव्हतं आणि नाही आहे. आणि इथून पुढे सुद्धा त्यांना त्याच्यातलं काही नॉलेज नाही आहे. इथले सोलापूरचे काय प्रश्न आहेत हे जे लोक कॉन्टेस्ट करायला लागलेत आता इलेक्शन, त्यांना जर तुम्ही सोलापूरचे प्रश्न विचारले तर ते प्रश्न सुद्धा सांगू शकणार नाहीत. ज्या लोकांना सोलापूरचे जे प्रश्न आहेत ते माहिती नाही तर ते त्याचं निरसन कसं करणार आहेत? त्यांना फक्त निवडून यायचं आहे आणि 5 वर्ष बसायचं आहे. मग ते कुठल्याही पक्षाचे असू देत, त्याला कुठलाही पक्ष अपवाद नाही आहे, हे आपण बघितलेलं आहे. पण आज सर्वसामान्य सोलापूरकरांना काय पाहिजे की माझ्या ज्या दैनंदिन समस्या आहेत
त्या सॉल्व्ह करणारा कोणीतरी माणूस पाहिजे. मग तो कुठल्याही पक्षाचा असू दे, कुठल्याही जाती धर्माचा असू दे, पण तो कॉम्पिटंट पाहिजे. आणि ती सक्षमता आम्ही दाखवून दिलेली आहे हे काम करून. दुसरी गोष्ट, तो जर अतिशय उच्च शिक्षित असेल तर मग अजून त्याच्यापेक्षाही चांगलं, तो चांगल्या पद्धतीने हे आपले काम करू शकतो. हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे. संदीप सर, आपण म्हणतो की सोलापुरात विमानसेवा उद्घाटन झालंय आणि गेल्या अनेक वर्षापासून आपण प्रयत्न केला होता की सोलापुरात विमानसेवा सुरू व्हावा आणि यासाठी चिमणीसारख्या मोठा प्रकल्प सुद्धा पाडून टाकण्यात आला, पण अद्यापही सोलापूरकरांना कुठलं विमान उडताना दिसत नाही. नेमकं याला कारण काय? आता सोलापूरचं विमानतळ आहे हे आता आपण बघितलं की 29 सप्टेंबरला अतिशय म्हणजे अद्ययावत पद्धतीने रिनोव्हेट झालेलं आहे. तिथं म्हणजे ज्या काही जगातल्या अतिशय व्यवस्थित आणि अद्ययावत गोष्टी लागतात त्या तिथं आणल्या गेलेल्या आहेत. आणि पण आता त्याला DGCAचं लायसन मिळालं आहे, परवाना सुद्धा मिळाला आहे. ते सोलापूरचा एअरपोर्टचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. पण आता विमानसेवा देण्यासाठी ज्या कंपन्या लागतात, तर इथल्या जे प्रशासन आणि इथले जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी वेळीच पाठपुरावा करून 2-4 महिन्याआधीच ह्या प्रत्येक विमान कंपन्यांना अप्रोच होणं गरजेचं होतं. ते त्यांनी केलं नाही. पण ते काम सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून ज्या दिवशी चिमणी पडली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही केलेलं आहे. आज सुद्धा प्रत्येक विमान, जवळपास 10 विमान कंपन्यांची कॉन्टॅक्टमध्ये मी आहे. आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की 1 ते 2 आठवड्यामध्ये इथनं फ्लाय 91 किंवा इंडिगो या 2 पैकी एका कंपनीची सोलापूर ते पुणे किंवा सोलापूर पुणे मुंबई किंवा सोलापूर पुणे गोवा अशी पहिली फ्लाईट 100% उडणार. नाही, आपल्याकडे सोलापूरमध्ये गेल्या ज्या वेळेला आपल्याकडे सुरू होतं त्यावेळेला सोलापुरातले प्रवासी भेटत नाहीत, या कारणावरून ती विमानसेवा बंद पडली होती. आता या पुढील काळात तसं होणार का? आता ज्या वेळेला 2009 आणि 10 साली किंगफिशर एअरलाईन्सची विमानसेवा होती, ती विमानसेवा ती कंपनी बंद पडल्यामुळे बंद झाली. त्याला प्रवासी मिळत होते आणि ती 18 महिने चालली. पण आता कसं आहे की 2017 सालापासून उडान जी स्कीम आहे गव्हर्नमेंटची, उडे देश का आम नागरिक, त्याच्यामध्ये पहिले 50% म्हणजे तुम्ही हार्डली 2000 तुम्ही विमानाचं तिकीट कुठलाही सर्वसामान्य माणूस घेऊ शकतो आणि तो कुठेही जाऊ शकतो. तर 2000 जर तुम्हाला विमानाचं तिकीट मिळायला लागलं तर सर्वसामान्य माणूस जाऊ शकतो. आणि विमानामध्ये हार्डली 70 सीट असतात. तर त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने ती स्कीम सोलापूरला दिलेली आहे. आणि ही स्कीम 10 वर्षासाठी होती, ती पुढे अजून 10 वर्ष एक्सटेंड केली आहे. म्हणजे जवळपास 2037 पर्यंत सोलापुरातनं ही उडान स्कीम लागू राहणार आहे. आणि सोलापुरातनं ज्या काही उड्डाण होतील, आणि सुरुवातीला मी आता सांगितलं की सुरुवातीला पुणे मुंबई गोवा वगैरे सुरू होईल, पण लवकरच 1-2 महिन्यामध्ये ह्या उडान स्कीमच्या अंतर्गत तिरुपती म्हणा, आपलं चेन्नई, नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, बेंगलोर या ठिकाणी आम्ही ऑलरेडी त्यांना सजेस्ट केलेलं आहे. आणि या रूटवर 2 महिन्यामध्ये तुम्हाला उडान स्कीममध्ये सगळे फ्लाईट्स दिसतील. आणि सोलापूरला भयानक पोटेन्शियल आहे आणि त्याच्यामुळं कधीही बंद पडणार नाही. पण तो 10-12 वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता, त्यावेळेला उडान स्कीम नव्हती. आता सोलापूरचं लोकसंख्या वाढलेली आहे, अद्ययावत झालेली आहे आणि विमानसेवा ही आज काळाची गरज पडलेली आहे. म्हणजे इथले जे शिक्षित जे विद्यार्थी आहेत किंवा नोकरदार आहेत ते बाहेर गावावरनं सोलापूरला झटपट येऊन आपलं कामं करून जातील नाही. आज काय होणार, विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता ज्या पुण्या मुंबई हैदराबाद बेंगलोर या ठिकाणी IT कंपन्या आहेत त्या नक्कीच सोलापुरात येऊ घालतील. 6 महिन्यामध्ये जे सोलापूरचे बाहेर गेलेले इंजिनियर वगैरे आहेत ते आपल्या महिन्यामध्ये तुम्हाला सोलापूरमध्ये बऱ्याचशा IT कंपन्या, ऑटोमोबाईल कंपन्या आणि नवीन उद्योग आलेले बघायला मिळतील. त्याच्यामुळे जे काही बाहेर मुलं आणि इथले जे काही कुशल मनुष्यबळ बाहेर गेलेले आहे ते जवळपास 5 ते 10 लाख पॉप्युलेशन एक वर्षभरामध्ये सोलापुरात परत येतील. 100% नवीन उद्योग येतील. आणि इथले जे बेसिक कॉटनची इंडस्ट्री आहे, टॉवेल आणि चादरीची, त्याला ऊर्जितावस्था येईल. इथले जे काही रेडीमेड गारमेंट हब आहे त्याला मोठा प्लॅटफॉर्म मिळेल. जे आमचं मेडिकल हब आहे त्याला मोठी चालना मिळेल. जे काय आपले 5 पिलग्रिमेज प्लेसेस आहेत सोलापूरच्या आजूबाजूला, त्याचं म्हणजे ते पर्यटनासाठी लोक इथं नक्कीच येतील. आपल्या इथं शेजारी मारडोकचं पर्यटन आहे, त्या मारडोकला बघण्यासाठी त्या अभयारण्यात लोक येतील. त्याच्यामुळे सोलापूरला 365 दिवस हे लोक येणारच आहेत. आणि सोलापूरची डेव्हलपमेंट आणि इथले हॉटेल्स आणि बाकीच्या जे सगळ्या इंडस्ट्रीज आहेत त्याला त्याचा 100% फायदा होणार आहे. जे काय पूर्वी म्हणत होते की सोलापूर एक सोन्याचा धूर निघायचा, ती परिस्थिती 1-2 ते 4 वर्षामध्ये पुन्हा सोलापुरात येईल आणि इथलं पॉप्युलेशन जवळपास 30 ते 40 लाखापर्यंत पोहोचेल. आपण आता म्हणलं की मालडॉकचा उल्लेख केला, पण म्हणजे बोरामणी जो विमानतळ आहे
तो विमानतळ मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय दर्जाचं करायचं म्हणून केंद्र शासनानं मंजूर केलं होतं. पण अद्यापही ते काय कारण म्हणजे अजून स्पष्टता कळे नाही की नेमकं का थांबलंय. पण त्याला प्राथमिक स्वरूपात असं कळते की मालडाव पक्षामुळे ते काम थांबलेलं आहे असं सगळ्यांची चर्चा आहे. नेमकं याला काय नेमकं कारण? हा अतिशय चांगला प्रश्न विचारला आणि ह्या निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही प्रश्न विचारलाय तर ह्याच्यातली जी स्पष्टता आहे ते मी आज कॅमेऱ्यासमोर सांगतो. बोरामणी जे 15 किलोमीटरवर आहे तिथं 2008 साली त्या तत्कालीन जे काही महाराष्ट्रामध्ये शासन होतं त्यांनी बोरामणी आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळ हे म्हणजे मंजूर केलं. पण कुठलाही एखादा प्रोजेक्ट मंजूर होताना त्याची व्हायबिलिटी बघायची असते, ते होऊ शकतो का. या बोरामणी विमानतळाची जी काही जागा संपादित केलेली आहे त्याच्यामध्ये 33 हेक्टर ही जागा मारडोक ह्या पक्षासाठी रिझर्वड आहे. मारडोक म्हणजे ज्याला ग्रेट इंडियन बस्टर पक्षी म्हणतात, ज्याचे 150 फक्त पक्षी पूर्ण भारतात आणि जगात उरलेले आहेत. तर त्यापैकी काही पक्षी सोलापूर आणि त्या एरियात आहेत. आणि वन्य खात्याने स्पष्ट लिहून दिलंय की ह्याच्यावरचं रिझर्वेशन कदापिही उठणार नाही. आणि मारडोक संवर्धनासाठी एक कमिटी आहे, त्या कमिटीचे चेअरमन भारताचे सर्वोच्च न्यायाधीश आहेत. ज्या वेळेला भारताचे सर्वोच्च न्यायाधीश हे मारडोकचं संवर्धनाच्या कमिटीवर असतील त्यावेळेला ह्याचं आरक्षण कधी उठू शकेल? कदापि उठणार नाही. त्याच्यामुळं तत्कालीन गव्हर्नमेंटने लोकांची दादांत केलेली ही फसवणूक आहे. मी स्पष्ट लिहून देतो की आयुष्यात बोरामणीचं विमानतळ कदापि होणार नाही. आतापर्यंत झालेलं खर्चाचं नियोजन मग कसं? खर्च जास्त झालेलाच नाही, फक्त जागेचं संपादन केलंय. तिथं एक पडक्या 3-4 रूम आहेत आणि 2 पाट्या आहेत, बाकी काहीही तिथं खर्च झालेला नाहीये. दरवर्षी राज्य शासनाकडनं काही निधी त्या ठिकाणी मंजूर केलं जातं, मग त्याला नेमकं निधी जातंय कुठं? निधी फक्त आतापर्यंत त्याला 50 कोटी मंजूर झालेला आहे, पण तो तिथं मिळालेला नाहीये किंवा त्याचं काही झालेलं नाही. जागेचं संपादन झालेलं आहे, पण ते संपादन होऊन सुद्धा खूप वर्ष झालेले आहेत. आता त्याचं काहीच युटिलायझेशन झालं दुसऱ्या कारणासाठी उपयोग करू शकत नाही. 100% करू शकतात. किंवा तिथले शेतकरी परत 5 वर्षात तो प्रोजेक्ट झाला नाही तर परत आपली जमीन परत मागू शकतात. किंवा जर ते मारडोकचं जर क्षेत्र वाढवलं तर ते वन खातं सुद्धा ते घेऊन तिथं. आणि आता मला सांगायला अजून एक चांगली गोष्ट आवडेल की मारडोकचं जे काय आर्टिफिशियल ब्रीडिंग आणि कॅप्टिव्हिटी सेंटर असतं, म्हणजे कृत्रिम रीतीने पैदास करायचं, ते राजस्थानमध्ये आहे आणि दुसरं सेंटर हे सोलापूरमध्ये झालेलं आहे. जेव्हा मारडोकच्या संवर्धनासाठी एवढे प्रयत्न आणि सोलापूरला मिळालेल्या गोष्टी आहेत त्यावेळेला त्याच्यावरचं जे आरक्षण आहे ते कोणीही काढू शकत नाही. त्याला एक आंतरराष्ट्रीय प्रोटेक्शन आहे, हे त्याच्यामागचं कारण आहे. आता साधी गोष्ट आहे, जेव्हा आम्ही इतके जीवतोड 4.5 वर्ष होडगी रोड विमानतळासाठी प्रयत्न केले, तिथं का केले नाही? ज्यावेळेला आम्हाला ही गोष्ट माहिती पडली त्यावेळेला आम्ही ते प्रयत्न केलेच नाहीत. ती जी गोष्ट कदापि साध्य होणार नाही ते एक मृगजळ दाखवलेलं आहे गव्हर्नमेंटनी. आणि केवळ त्याच्यामध्ये काही राजकीय लोकांचे हितसंबंध आहेत तिथल्या जागा विकण्यासाठी, हे त्याच्यामागचं प्रमुख कारण आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, जर आतापर्यंत अनेक सरकार येऊन गेली, त्यांना कोणी बंधन घातलं होतं ते विमानतळ डेव्हलप करायला? इथल्या चिमणीसारखं काहीच अडथळा नव्हता. हे मेन मारडोकचं तिथं मध्ये आरक्षण असल्यामुळे ते कदापि कोणी काढू शकत नाही, हे मुख्य कारण आहे. आणि ते सरकार सांगत नाही बाहेर. बरं, आता सर तुम्ही आपण हे झाल्या शहरातील काही घडामोडी, आपण मेन म्हणजे राजकीय क्षेत्रात अपक्ष म्हणून आता निवडणुकीला उभे राहतात की मध्य विधानसभेतील जे मतदार आहेत त्यांची समस्या वेगवेगळ्या आहेत. त्यांच्या समस्या तुम्ही विधानसभेसाठी असेल किंवा तुम्ही विजयी झाल्यानंतर नेमका कुठल्या पद्धतीने ते प्रश्न सोडवणार आहे? नेमकं सोलापुरातले प्रश्न तुम्हाला नेमकं माहीत झाले आहे का? 100%. जरी मी माझ्या व्यवसायामध्ये व्यस्त असलो तरी माझा जन्म आणि माझं सगळं इथलं डेव्हलपमेंट सोलापुरात झालेली आहे. सिद्धरामेश्वराच्या कृपेने मी हा फॉर्म भरलेला आहे. माझं कुलदैवत कालिका देवी आहे. माझी मदर टंग ही तेलुगू आहे. त्याच्यामुळं सगळा जो बहुभाषिक मध्यमधला जो काही मतदारसंघ आहे तो बहुतांशी तेलुगू भाषिक आहे. त्यांचा 100% मला मतदान आणि पाठिंबा मिळणार. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे या मध्यमधले जे काही सगळे प्रॉब्लेम आहेत, मध्यच नाही सोलापूर शहराचे जे प्रॉब्लेम आहेत, आता त्याच्यामध्ये असेल की मी पहिल्यांदा सांगितलं की तिथं 6-6 दिवस पाणी येत नाही. पाणी येत नाही म्हटल्यानंतर त्याच्यावर सगळे रोजगार आणि त्याच्यावरचे सगळे लोक अवलंबून आहेत. ते आपल्या कामाला येत नाहीत लोक. पाणी आलं की ते अवेळी त्यांना जावं लागतं. त्याच्यामुळे सगळे विस्कळीत झालेली ही गोष्ट. शेजारी 100% प्लसमध्ये भरलेले उजनी धरण असून जर आपल्याला पाणी जर कोणी देऊ शकत नसेल 50 वर्षामध्ये तर असल्या राजकारण्यांना असल्या पक्षाला घेऊन करायचं काय? हे सगळा करप्शन आणि ढिसाळ बोंगळ त्यांचा नियोजन शून्य कारभार आहे. दुसरी पाईपलाईन जरी टाकली तरी 3 ते 4 दिवसाआड इथं पाणी मिळणार नाही, मी हे सांगतो. त्याच्यामागं काही कारणं आहेत. स्मार्ट सिटीचे प्रोजेक्ट एवढे सुंदर होते, एकही प्रोजेक्ट आपल्याला चालू दिसणार नाही. भयानक करप्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये. त्याच्याबद्दल कुठल्याही
लोकप्रतिनिधींनी किंवा कुठल्याही पक्षाने आजपर्यंत आवाज उठवला नाही. तो सुद्धा आवाज मी वेळोवेळी आमच्या सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून उठवलेला आहे. सोलापूरचा अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इथला ट्रॅफिकचा आणि रोड आणि सेफ्टीचा. जे सोलापूरचे 2 उड्डाणपूल आहेत त्याच्यामध्ये एकाही लोकप्रतिनिधींनी कधी लक्ष दिलं नाही. पण ज्या वेळेला 2-2.5 वर्षापूर्वी इथं त्याचे हे आले होते आपले मिनिस्टर रोडचे, त्यावेळेला आम्ही समक्ष जाऊन त्यांना भेटलो आणि त्यांना निवेदन दिलं. त्यावेळेला त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्या भाषणामध्ये गडकरी साहेबांनी सांगितलं की तुमच्याकडे पैसे नाहीत तर मी माझे पैसे लावतो पण उड्डाणपूल कंप्लीट करा माझ्या टेन्युअरमध्ये. हे का झालं त्याचे आणि मी ह्या ज्या गोष्टी बोलतो त्याच्या माझ्याकडे सगळ्याचे पुरावे आहेत. मग ज्या आमच्याकडे पद नसताना सुद्धा एक सर्वसामान्य लोकांनी ह्या गोष्टी केल्या तर त्या इथल्या म्हणजे आमदार खासदारांना त्यांच्याकडं पद असताना पक्ष असताना का करू शकले नाहीत ते लोकांनी ओळखायला पाहिजे. मग तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणजे कोण असतो? जे लोकांच्या त्या समस्येचं निवारण करण्यासाठी लोकप्रतिनिधी असतो. तुम्ही प्रतिनिधित्वच करू शकत नाही, तुमच्यात कॅपॅबिलिटीज नाही आहे, तुम्हाला करायचंच नाही आहे, तुम्हाला तुमचेच फक्त घरं भरायचेत, तुमच्याच मुलाबाळांना मोठं करायचं आहे आणि समाजाला वारावर सोडायचं आहे तर तुमचा उपयोग काय आहे? आणि अशा लोकांनी इतके दिवस झेललं कारण दगडापेक्षा वीट म्हणून लोक मतदान करायचे. पण विटेपेक्षा जर हिरा मिळाला लोकांना तर नक्कीच जे काही हिरा आहे त्याला लोक मतदान करणार आहेत. त्याच्यामध्ये लोक कुठलीही जात पात धर्म काहीही बघणार नाहीत. माझं क्वालिफिकेशन आहे, हायली क्वालिफाईड आहे, डॉक्टर आहे, समाजसेवेमध्ये मी माझं काम करून दाखवलेलं आहे. माझ्या मागं विचारमंचसारखी मोठी संघटना आहे, बऱ्याचशा मेडिकल फॅटर्निटी आणि सगळ्या संघटनांमध्ये मी काम करतो. हे जो काही बाकीचे गैरव्यवहार आहेत कॉर्पोरेशनमधले असू दे. अजून एक सांगेन मी तुम्हाला की सोलापूरमध्ये जे काही आपण टॅक्स भरतो ते अतिशय हायेस्ट टॅक्स आहे. इथं लोकांना उत्पन्न नाही कॉर्पोरेशन लुटतंय, याच्याबद्दल कोणीच काय केलं नाही. कॉर्पोरेशनमध्ये जे करप्शन होतंय त्याच्याबद्दल कोणी काय केलं नाही. आता परवाच आम्ही 6 महिन्यापूर्वी जे काही डॉक्टरांचे बायोमेडिकल वेस्टचं हे आहे त्याच्यामधला जो घोटाळा आहे तो मी हायकोर्टात नेऊन आमच्या असोसिएशनतर्फे केस फाईल केली. तेव्हा कुठं कॉर्पोरेशनला जाग आली? जेव्हा तुम्ही लोकांना जाग विचाराल आणि जेव्हा कोणी सगळ्या कायद्या कानूनमध्ये सगळे बसवाल, काय पाहिजे शेवटी एखाद्या माणसाला? आज तुम्ही सोलापूरमध्ये बघा, किती उच्च शिक्षित असू दे, गव्हर्नमेंट सर्वंट असू दे किंवा अतिशय एक 2-4 हजार रुपये कमवणारा माणूस असू दे, त्याला एक व्यवस्थित आपल्या इज्जतीने जगायचं लाईफस्टाईल पाहिजे. बरोबर. तो कुठल्याही मुंबई पुण्यासारखे मेट्रो पाहिजे, लॅविश मोठे मोठे हॉटेल्स पाहिजेत, चकाकणारे रोड पाहिजेत, असं कोणीही मागत नाहीये इथं. सर्वसामान्य लोकांना आपल्या बेसिक नीड्स पाहिजेत. 2 दिवसाला एकदा पाणी आलं, रस्ते व्यवस्थित असले, अपघात न होणारे पाहिजेत, ट्रॅफिक सिग्नल आहेत, इथं सुशासन आहे, सुराज्य आहे, हे फक्त लोकांना पाहिजे. आणि आज 50 वर्षामध्ये तुम्ही कुठल्याही पक्षाचे कुठल्याही जाती धर्माचे आमदार खासदार निवडून येऊन त्याला त्या गोष्टी कळल्या नाही, देऊ शकल्या नाहीत. तर अशा लोकप्रतिनिधींना निवडून आणून ह्या लोकांनी चूक केली आहे. पण चूक पण म्हणता येणार नाही, त्यांना पर्यायच कोणी दिला नाही. आता जसा मी पर्याय दिलाय लोकांना तसा प्रत्येक मी तर म्हणेन की प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमधनं माझ्यासारखा एका सक्षम उमेदवाराने उभारून ह्या प्रस्थापित लोकांच्या विरुद्ध एक जर पर्याय दिला तर त्याला कुठल्याही पक्षाच्या पाठबळीशिवाय, कुठल्याही पैशाच्या किंवा संघटनेच्या पाठबळीशिवाय तो 100% निवडून येईल. आतापर्यंत अनुभव असा आहे की जे राष्ट्रीय पक्ष आहेत किंवा राज्य पक्ष आहेत त्यांनाच आपले मतदार त्यांना निवडून देण्याचा प्रयत्न करत असतात. याला कदाचित फक्त काही ठिकाणी फक्त अपक्ष लोकांना मताधिक्य देऊन विजयी केलेलं आपण पाहिलेलं आहे. मग आपण सोलापूर शहरात असं काय नेमकं, मला वाटत नाही की मध्य विधानसभामध्ये आपली मोठ्या प्रमाणात चर्चा आहे किंवा आपण केलेलं काम आहे. फक्त आपण प्रसिद्धी मात्र वर्तमानपत्रातून व्यवस्थित पद्धतीने केलेलं आहे, आपण केलेलं कार्य हे सगळं जनतेला माहीत आहे. याचा फलित तुम्हाला मिळेल असं तुम्हाला वाटतंय का? 100%. ज्यावेळेला आपण अभ्यास व्यवस्थित केलेला असतो त्यावेळेला मार्क 100% मिळतातच. हीच गोष्ट तुम्ही मला आज जे विचारताय ते बरेच जण मला विचारत होते की चिमणी प्रकरण इतका अवघड आहे, त्याच्या मागे सगळे राजकीय पक्ष उभारलेले आहेत तुमच्या विरोधात, ती पडू शकते का? ती कशी पाडू शकलो हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे. आज लोकांना कुठल्याही पक्षाशी आणि उमेदवाराशी देणं घेणं राहिलेलं नाही. तो उमेदवार कोण आहे आणि तो आपल्याला किती उपयोगी आहे आणि आपल्या गावचा काय कल्याण करू शकतो, त्याला इथल्या समस्या माहिती आहेत का? म्हणून मी म्हणलं की तुम्ही जर जे काही उमेदवार आता उभारलेले आहेत किंवा उभारायला इच्छुक आहेत त्यांना जर तुम्ही एक प्रश्न विचारला की सोलापूरच्या काय 10 समस्या आहेत, ते सांगू शकणार नाहीत. आणि त्या समस्यापैकी एक तरी समस्या तुम्ही सोडवली आहे का, त्याचं तर उत्तर नाही म्हणून गेल्या 40 वर्षातील.
मग जर अशा लोकप्रतिनिधींना जर उभा केलं तर कुठलाही पक्ष असू दे ते काय त्याचा उपयोग नाही आपल्याला समाजाला. आपण मध्य विधानसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून उभारणार आहात. आपल्या मनातल्या काही इच्छा आहे की जेणेकरून नागरिकांनी आम्हाला मतदान केलं तर मी या पुढील काळात मी हे विकासात्मक काम करेन? 100% सोलापूर मध्य हा अतिशय कॉम्पॅक्ट आणि बहुभाषिक आणि सगळ्या जाती धर्मांचा हा एक मिनी मेट्रो म्हणल्यासारखं सोलापूर आहे. आणि इथले जे काही प्रश्न आहेत मी सांगितलं पाण्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे, रोड सेफ्टी असेल, इथले परिवहन नाही आहे. आज आपल्या सोलापूरमध्ये एकेकाळी इतक्या बसेस होत्या, आज 20 खटारा बसेस आहेत. एका लोकप्रतिनिधीने तोंड उघडलं आहे का? आज कोंबून रिक्षामध्ये, अनधिकृत रिक्षामध्ये लोकांना जावं लागतंय. प्रदूषण वाढलंय, इथं बागा नाही आहेत. स्मार्ट सिटीतले सगळे प्रोजेक्टमध्ये बंद पडलेले आहेत, करप्शन झालेलं आहे. इथं लोकांना व्यवस्थित राहायची म्हणजे राहण्यासारखीच परिस्थिती उरलेली नाही आहे. इतकं गैरव्यवहार झालेले आहेत, प्रत्येक ठिकाणी करप्शन वाढलेलं आहे. तर तुम्हाला वालीच कोणी उरलेलं नाही. आणि जे काही लोकप्रतिनिधी निवडून येतात ते 5 वर्ष कुठं गायब होतात हे कुणीही सांगावं मला. त्यांनी एखादा ज्वलंत प्रश्न सोडवलेला आहे. एवढंच नाही, जुन्या मिलसारखा जो 35 वर्ष गाजत राहिलेला प्रश्न होता तो मी शेवटी हातात घेऊन जुनी मिल जी ट्रस्ट आहे ती रिफॉर्म करून ते 137 एकर जुन्या मिलच्या भूखंडाच्या घोटाळ्याला वाचा फोडून त्याचा मी फाउंडर मेंबर असल्यामुळं त्या जुन्या मिल ट्रस्टचा आज मी सेक्रेटरी आहे. 137 एकर जागेमध्ये ज्या लोकांचं भवितव्य अडकलंय त्यांचा मार्ग मी मोकळा करायला लागलोय. एवढंच नाही, जे काही डॉक्टरांच्या सगळ्या समस्या आहेत त्या सॉल्व्ह करतोय. हे असे मला जिथं जिथं काही गोष्टी समजतात, मी काही लोकप्रतिनिधी नाही, मला कोणाचं पाठबळ नाही. फक्त मी माझं डोकं आणि माझे जे काही संघटन आहे ते वापरून, एफर्ट्स वापरून, वेळ घालून ज्या काही समस्या आहेत त्या सोडवायचा प्रयत्न केलेला आहे आणि ते लोकांनी बघितलेलं आहे. त्याच्यामुळं आज स्मार्ट सिटीमध्ये भ्रष्टाचार झालाय म्हणून बऱ्याचदा इथले लोकप्रतिनिधी बोलतात. का त्यांनी कंप्लेंट केल्या नाही? त्याच्यामध्ये काहीतरी काळाबेर आहे, त्यांचे हात गुंतलेले आहेत. पण आम्ही सगळ्या करतोय, आम्ही प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडतोय. हे का बरं आहे? त्याला धडाडी लागते, कारण आमची प्रतिमा स्वच्छ आहे. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी त्याला नॉलेज पण लागतं, बुद्धी लागते. फक्त माझ्या मागं मोठा पक्ष उभारला म्हणून चालत नाही. आज लोक बघतात की त्या माणसाचं कॅलिबर काय आहे. तुम्ही बघितलं की तुम्हाला एक उदाहरण सांगतो, तुम्ही प्रश्न विचारलाय. काही दिवसापूर्वी आम आदमी पार्टीसारखी ज्याचं अस्तित्व नव्हतं ती आम आदमी पार्टी 2दा दिल्लीमध्ये निवडून आली. मागच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षातर्फे पंजाबमध्ये 13 डॉक्टर निवडून आले. ते कुठल्याही पक्षाचे नव्हते, पण आम आदमी पार्टीमध्ये आले आणि 13 डॉक्टर निवडून आले. काय बघितलं लोकांनी त्यांच्यामध्ये? ते सुशिक्षित आहेत, ते नॉन करप्ट आहेत, ते आपण त्यांच्याकडे गेलो तर ते आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील, एवढं एकच बघितलंय. आज इथल्या लोकांना कुणाचं म्हणजे कुठली जाती, धर्म, पक्ष कोणीही बघणार नाही. हे जातीचे समीकरण आणि पक्षाचे समीकरण केव्हाच मोडीत निघालेत. आज आपण बघायला लागलोय दररोज, ह्याला तिकीट मिळालं तर मी ह्याला पाडतो, त्याला मिळालं रोज ह्याला तिकीट मिळालं तर मी ह्याला पाडतो, त्याला मिळालं तर मी हे करतो. हे सगळं तुमच्या घराचे एकेकाचे 2 शकलं झालेले आहेत. तुम्ही काय लोकांचं तुमचं घर सांभाळू शकला नाही कुठला पक्ष, तर तुम्ही काय लोकांचं भवितव्य आणि कल्याण साधणार आहे? अशा परिस्थितीमध्ये माझ्यासारखं सक्षम उमेदवार उभारणं आणि प्रत्येक कॉन्स्टिट्यूशनमधनं उभारणं ही आज काळाची गरज राहिलेली आहे. लोक मला विचारणार नाही तू कुठल्या पक्षाचा आहे किंवा कुठल्या जातीचा आहे. लोक मला एवढंच विचारणार आहेत, तुम्ही एवढे कामं करून दिलेले आहेत, तुम्ही सुशिक्षित आहात, नॉन करप्ट आहात, अतिशय क्लीन इमेज आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला नॉलेज आणि धडाडी आहे. मी तुमच्या दारात आलो तर हा माणूस माझा प्रश्न सॉल्व्ह करणार आहे. हे प्रत्येक गव्हर्नमेंटमधल्या ऑफिशियल पासून ते सोलापूरच्या रिक्षावाल्याला सुद्धा विचारा तुम्ही. त्या लोकांचं भले आम्ही प्रसिद्धी करत नाही कारण माझं प्रोफेशन वेगळं आहे, पण आज सोलापूरमध्ये जी काही आमची इमेज तयार झालेली आहे, आम्ही सगळे कामं करून दाखवलेले आहेत. आणि हे काय पॉलिटिक्समध्ये येण्यासाठी कामं केलेली नाहीत. हे लोक कामं करत नाहीत म्हणून केवळ नाईलाज म्हणून मला यावं लागतंय आणि लोकांच्या आग्रहाखातर यावं लागतंय. पॉलिटिक्स हा आमचा प्रांतच नाही आहे. तुम्हाला या मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये पब्लिककडनं प्रोत्साहन मिळेल असं तुम्हाला आशा आहे? 100% प्रोत्साहन. म्हणजे मी उमेदवारी अर्ज भरणार नव्हतो, पण जेव्हा इलेक्शन डिक्लेअर झाल्या मला USA पासून, सोलापुरातले जे लोक USA मध्ये आहेत तिथपासून मला कंटिन्युअस सगळ्या सुशिक्षित लोकांनी सांगितलं की तुम्ही एवढं चांगलं काम केलेलं आहे, तुम्हाला धडाडी आहे, तुम्हाला नॉलेज आहे, तुम्ही एखादा प्रश्न हातात घेतला, इव्हन मीडियामध्ये सुद्धा तुम्ही कुणाला विचारला, मीडियामध्ये माझं असं नाव आहे किंवा माझ्या विचारमंचचं असं नाव आहे की ते जो प्रश्न हातात घेतात
तो सॉल्व्ह होईपर्यंत, तडीला नेईपर्यंत प्रश्न सोडत नाहीत. ही अशी धडाडी सोलापूरच्या एकाही उमेदवारामध्ये असेल, त्यांनी येऊन माझ्यासमोर सांगावं, मी माझा उमेदवारी अर्ज काढून घ्यायला तयार आहे. आपण संजय पाडके सरांशी या ठिकाणी आपण चर्चा तर होणारच. या विशेष कार्यक्रमात आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यांनी सोलापूरच्या विकासासंदर्भात आणि मध्य विधानसभेत निवडून आल्यानंतर किंवा आता मी जे उभारलं आहे त्यासाठी काय काय मी प्रयत्न करणार आहे, काय केलं, या संदर्भात आपल्याला मनोगतमधून व्यक्त केलेलं आहे. आपण या ठिकाणी आलात, वेळात वेळ काढून आल्याबद्दल चॅनलच्या वतीनं आपला आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. आपण सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलतर्फे आज आमच्या सोलापूर विचार मंचतर्फे सोलापूरच्या ज्या समस्या आहेत त्याला एक प्लॅटफॉर्म दिला आणि इथून पुढे आम्ही काय करू शकतो, आम्हाला जर याच्यातनं निवडणुकीतनं जर निवडून आलो तर अजूनही चांगल्या पद्धतीने सोलापूरचा विकास घडवू शकतो. सोलापूर हे पूर्वी सोन्नलगी होतं, त्याच्यानंतर सोलापूर झालं. इंग्रजांच्या काळात 3 दिवस त्यांनी स्वातंत्र्य मिळवलेलं हुतात्म्यांचं शहर आहे. नंतर सोलापूर झालं जिथून सोन्याचा धूर निघत होता आणि त्याचा आज समस्यापूर झालेला आहे. या समस्यापूरला परत आम्हाला त्याचे सोन्याचे दिवस दाखवायचे आणि मी प्रत्येक कळकळीने प्रत्येक सोलापूर मध्यमधल्या प्रत्येक उमेदवाराला, प्रत्येक वोटर्सला मी एक आवाहन करेन, तुम्ही तर 20 तारखेला येऊन, मी जरी अपक्ष असलो तरी डॉक्टर संदीप पाडके यांना मत घाला आणि तुमच्या जवळच्या जवळपास 100 लोकांना